आमचं एकच म्हणणं आहे की त्याच पद्धतीनं मोटर व्हेकल ऍक्ट कायद्यापेक्षा अधिकारी मोठा नाही, ट्रान्सपोर्ट कमिशनर असू द्या कोणी असू द्या, कायदा म्हणतो की फिटनेस द्यायला पाहिजे, तर त्यांनी सर्क्युलर काढला थांबून राहिले, हे मला वाटतं चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत एक दिवसीय शाळा चालू झाली, आम्ही करायचं काय? म्हणजे आम्ही आता या बसला कुठे घेऊन जायचं? उद्या आमच्या या बसनं एखादा अपघात झाला तर आमचे पोलीसवाले भाऊ उभे आहे, सगळ्यात पहिले 2 हंटर मारणार, आमची गाडी जमा करणार की बाबा तुमच्याकडे फिटनेस नाही, तुमच्याकडे पेपर नाही, तुम्ही कशी गाडी रस्त्यावर चालवून राहिले. तर आम्ही काय करायचं? म्हणजे आम्ही उपाशी मारायचं का? आमचं हेच म्हणणं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांसाठी साहेबांनी NRTC साहेबांनी आमच्या RTO सरांना बोलवलं आहे. RTO सर आज मुंबईला आहे आणि सगळे हे तुमचे प्रश्न जे निवेदन तुम्ही दिलं आहे ना ते साहेबांसमोर ते ठेवणार आहे आणि आज काही ना काही याच्यात तोडगा निघणार. आज माझी विनंती एवढीच आहे का तुम्ही तुमचं आंदोलन जे आहे तहकूब करावं. वैलिडिटी तो ऑलरेडी है, वैलिड है ना, वैलिड होने के बाद में बंद क्यों कर रहे हैं मेरे समझ में नहीं आ रहा. वैलिडिटी वैलिड है. आणि आता दुसरी गोष्ट, फिटनेस तुमचं केव्हा संपलं? नाही 23 कुठपर्यंत व्हॅलिड होतं? आता हे 19 पर्यंत व्हॅलिड आहे. तुम्ही 1 महिना अगोदर फिटनेस करू शकता ना. तर 3 तारखेला फिटनेस केलाय सर. एक मिनिट, या गाड्यांचं सगळं फिटनेस आपण 3 तारखेला केलं आहे. 3 तारखेला आपण पूर्ण गाड्या लावल्या आहे. 3 तारखेपासून आजची 23 तारीख झाली, 20 दिवस झाले फिटनेस भेटला नाही. प्रॉब्लेम तोच आहे. या 20 आता येणाऱ्या 2 दिवसात माझा फिटनेस संपेल. ही गाडी मी रस्त्यावर चालूच शकत नाही ना. उद्या त्या गाडीनं अपघात झाला, काही झालं तर मी करणार काय? कुठं जाणार? ये आप लिख के दे दो, चलाओ कर तुम चला कोणी देणार नाही तसं. याच्यात आहे ना माझं एवढं म्हणणं आहे. माझं एक म्हणणं आहे सर, आपण मला एक गोष्ट सांगा, मी आपल्या गोष्टीला सन्मान देतो, आपल्या गोष्टीला मान देतो. मला फक्त एक गोष्ट समजून सांगा की आपण हा विषय किती दिवसात सॉल्व्ह करणार? सर आज मुंबईलाच आहे RTO सर, पण TC साहेबांकडेच आहे आणि या गोष्टीसाठी TC साहेबांनी सरांना बोलवलं आहे. तर या गोष्टीवर काही ना काही तोडगा निघणार. तुम्ही त्यात विचारा त्यांना, 1 दिवस 2 दिवस. सर तिथंच आहे, TC साहेबांकडेच आहे. विचारून तर घ्या सर. सरांचा फोन आला काय म्हणे? TC साहेबांनीच बोलवलं आहे, TC साहेबांकडेच आहे. तर TC साहेब या गोष्टी VLTT संदर्भातच त्यांच्याकडून विचारणा वगैरे करणार आहे. तुमचे जे काय प्रश्न आहे तुम्ही निवेदन दिलं आहे TC सरांसमोर मांडणार आहे ते पण, आणि या गोष्टीवरची चर्चा होणार आहे आणि काही ना काही तोडगा निघणार. तुम्ही निश्चिंत राहा. आपला स्पीकरवर आहे. हॅलो हॅलो चव्हाण साहेब, आपला फोन स्पीकरवर आहे. आपला फोन स्पीकरवर आहे. पत्रकार सगळे उभे आहे. त्या दावडा साहेब आलेले आहे. दावडा साहेबांचं असं म्हणणं आहे की साहेब आमचे मुंबईला आहे, येणाऱ्या 1-2 दिवसात आम्ही तुम्हाला त्याच्या याबद्दल माहिती देऊ. म्हणजे हां हां ठीक आहे ना सर, ठीक, चालेल 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 सर, चालेल, धन्यवाद. आपका बोलना है कि 2 दिन के अंदर हम लोग, यानी अभी आज TC ऑफिस में मैं उसी के लिए गया हूँ, TC ऑफिस में बात कर रहा हूँ. आज या कल में मैं आपको इसका निर्णय देता हूँ. अगर नहीं होता है तो फिर अपन 2 दिन बाद क्या अपने आंदोलन की रूपरेखा नहीं रहेंगी, अपन वो डिसाइड करेंगे. डेलिगेशन मुंबई लेके आएंगे. आता याच्यानंतर आज जसं आपल्याकडे दावडा साहेब आलेले आहे, दावडा साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं की येणाऱ्या 2 दिवसात आपण याचा काही मार्ग काढू, जे काही निघेल. नंतर 2 दिवसानंतर आम्ही विचार करू. आमचं एक डेलिगेशनही मुंबईला जाणार आहे. आम्ही विचार करू की 2 दिवसानंतर जर आम्हाला न्याय भेटलं तर मला वाटतं आमचं दुसरा काही उद्देश नाही आहे. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. योग्यता प्रमाणपत्र आम्हाला मोटर व्हेकल ॲक्ट प्रमाणे पाहिजे. मोटर व्हेकल ॲक्टने ज्या पद्धतीनं सांगितलं आहे की सर्व पेपर व्हॅलिड असले तर योग्यता प्रमाणपत्र दिलं पाहिजे. एवढं बोलतो. आजचं आंदोलन आमचं आम्ही मागं घेतो. येणाऱ्या 2 दिवसात आम्हाला जे माहिती भेटेल त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करायला तयार. धन्यवाद. आपण सगळेजण जे पत्रकार महोदय इथं आले त्यांचाही मी आभारी आहे, त्यांचंही अभिनंदन करतो. सर्वांचं धन्यवाद. सर तुम्ही चला आता